जय श्रीराम. श्रीरामांची संपूर्ण वंशावळ. ब्रह्मदेव. ब्रह्मदेव यांचा मानसपुत्र मरीची. मरीची यांचा पुत्र कश्यप ऋषी. कश्यप ऋषी यांचा पुत्र विवस्वान म्हणजे सूर्यदेव. सूर्यदेव यांचा पुत्र वैवस्वत मनु. मनु यांचा पुत्र इक्ष्वाकू. इक्ष्वाकू यांचा पुत्र विकुक्षी शशाद. शशाद याचा पुत्र कुकुक्षी. कुकुक्षी यांचा पुत्र विक्रम. विक्रम यांचा पुत्र भानु. भानु यांचा पुत्र श्रीवत्स. श्रीवत्स यांचा पुत्र बृहदश्व. बृहदश्व यांचा पुत्र कुवलाक्ष्व. दुधुम्मार. दुधुम्मार यांचा पुत्र दृढाश्व. दृढाश्व यांचा पुत्र हयश्व. हयश्व यांचा पुत्र निकुंभ. निकुंभ यांचा पुत्र सहंताश्व. सहंताश्व यांचा पुत्र प्रसेनजित. प्रसेनजित यांचा पुत्र युवनाश्व. युवनाश्व यांचा पुत्र मधांता. मधांता यांचा पुत्र पुरुकुत्स. पुरुकुत्स यांचा पुत्र त्रसदयू. त्रसदयू यांचा पुत्र संभूत. संभूत यांचा पुत्र अनरण्य. अनरण्य यांचा पुत्र त्रिशंकू. त्रिशंकू यांचा पुत्र हरिश्चंद्र. हरिश्चंद्र यांचा पुत्र रोहिताश्व. रोहिताश्व यांचा पुत्र हरित. हरित यांचा पुत्र रघु. रघु यांचा पुत्र अज. अज यांचा पुत्र दशरथ. दशरथ यांचे पुत्र श्रीराम. श्रीराम यांचे पुत्र लव आणि कुश. मग रामायण सूर्यदेवापासून सुरू झाले असे का सांगितले जाते? कारण रामायण हे राजवंशीय इतिहास म्हणजेच राजांची परंपरा सांगते. त्यामुळे सूर्यवंशाचा थेट संस्थापक सूर्य, मनु, इक्ष्वाकू इथून कथा सुरू होते. ब्रह्मदेव ऋषी ही साखळी पुराणांमध्ये अधिक विस्ताराने येते. दोन्ही योग्य आहेत, फक्त संदर्भ वेगळा आहे. सूर्यदेव, वैवस्वत मनु, इक्ष्वाकू. इक्ष्वाकू यांचा पुत्र विकुक्षी. विकुक्षी यांचा पुत्र बाण. बाण यांचा पुत्र अनरण्य. अनरण्य यांचा पुत्र त्रिशंकू. त्रिशंकू यांचा पुत्र हरिश्चंद्र. हरिश्चंद्र यांचा पुत्र रोहिताश्व. रोहिताश्व यांचा पुत्र हरित. हरित यांचा पुत्र रघु. रघु यांचा पुत्र अज. अज यांचा पुत्र दशरथ. आणि दशरथ यांचे 4 पुत्र राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. यामध्ये श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश. आता आपण ब्रह्मदेव ते श्रीराम यांची एक अखंड वंशकथा ऐकणार आहोत. कथा शेवटपर्यंत ऐका. सृष्टी नव्हती, ना आकाश ना पृथ्वी, ना काळ ना दिशा. त्या असीम शांततेत एक संकल्प जागा झाला. तो संकल्प म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या मनात एक विचार होता. ही सृष्टी केवळ अस्तित्वासाठी नको, ती धर्मावरती उभी राहिली पाहिजे. आणि तिथूनच सुरू झाली एक अशी परंपरा जिचा शेवट नाही आणि ज्याचं शिखर म्हणजे श्रीराम. ब्रह्मदेवांनी आपल्या मनातून महर्षींची निर्मिती केली. त्यांनाच आपण मानसपुत्र म्हणतो. त्या मानसपुत्रापैकी एक होते मरीची ऋषी. मरीची म्हणजे प्रकाशाची पहिली किरण. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा पहिला दीप मरीची ऋषींनी धर्म, तपस्या आणि संयमाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या वंशात जन्मले महर्षी कश्यप.
कश्यप ऋषी म्हणजे सृष्टीचा सांधणारा दुवा. देव, दानव, मानव, नाग सगळे त्यांच्याशी जोडले गेले. पण या सगळ्यात एक तेजस्वी वंश होता जो धर्मासाठी निवडला गेला. तो वंश सूर्याशी जोडला गेला. कश्यप ऋषींपासून जन्मले विवस्वान सूर्यदेव. सूर्य म्हणजे केवळ प्रकाश नाही, तो म्हणजे नियम. तो रोज उगवतो, रोज मावळतो, कधी उशीर नाही, कधी आळस नाही. आणि सूर्यदेवांनी जन्म दिला वैवस्त मनूंना. मनू म्हणजे मानवतेचा पिता. त्यांनी माणसाला राज्य कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा आणि धर्म कसा जपायचा हे शिकवलं. मनूंचा पुत्र होता इक्ष्वाकू. इक्ष्वाकू हा फक्त राजा नव्हता, तो एक संकल्प होता. त्यानं अयोध्येला राजधानी केलं आणि सांगितलं, राजा म्हणजे देवासारखा नसतो, राजा म्हणजे सेवक असतो. इथून सुरू झाला इक्ष्वाकू वंश, ज्याला आपण सूर्यवंश असे म्हणतो. या वंशात राजे आले गेले, पण धर्म मात्र कधी गेला नाही. या वंशातच आला एक वेगळा राजा, त्रिशंकू. त्याची इच्छा होती देहासह स्वर्गात जाण्याची. देवांनी नकार दिला, पण विश्वामित्रांनी सांगितलं, इक्ष्वाकू वंशात इच्छा देखील साधी नसते. आणि त्यांनी त्रिशंकूसाठी स्वतंत्र स्वर्ग निर्माण केला. ही गोष्ट आपल्याला सांगते, या वंशात हट्ट नाही, आत्मविश्वास आहे. पण या वंशाचा खरा कस लागला हरिश्चंद्राच्या काळात. हरिश्चंद्राने सत्यासाठी राज्य सोडलं, पत्नी सोडली, मुलाला विकलं आणि स्वतः स्मशानात चांडाळ म्हणून उभा राहिला. संपूर्ण सृष्टी पाहत होती, हा राजा कधी तुटतो. पण तो तुटला नाही आणि शेवटी देवही हरिश्चंद्रासमोर झुकले. त्या दिवशी ठरलं, हा वंश सत्याने अढळ आहे. हरिश्चंद्रानंतर या वंशात जन्मला राजा रघु. इतका दानशूर की मागणाऱ्याला नाही हा शब्दच वाहित नव्हता. त्यावरूनच हा वंश ओळखला गेला, रघुवंश. रघुचा पुत्र अज आणि अज नंतर आला राजा दशरथ. दशरथ राजा पराक्रमी होता, पण मनातून अपूर्ण. त्याला वारस नव्हता. पुत्रेष्टी यज्ञ झाला आणि 4 दिव्य पुत्र अयोध्येत जन्मले. त्या क्षणी देवांनाही कळून चुकलं, काहीतरी असामान्य जन्माला आलं आहे. कौसल्येच्या कुशीत जन्म झाला रामाचा. राम म्हणजे इक्ष्वाकू वंशाचा सारांश. बालपणापासूनच संयम, करुणा, शौर्य आणि त्यांच्या स्वभावात होतं. तो राजा म्हणून नाही, माणूस म्हणून महान होता. वनवास आला, सीता गेली, रावण उभा राहिला, पण श्रीराम कधीही त्यांनी मर्यादा सोडल्या नाहीत. युद्ध जिंकलं, पण अहंकार नाही. राज्य मिळालं, पण गर्व नाही. आणि मग रामराज्य आलं, जिथे राजा सुखी होता, कारण प्रजा सुखी होती. राम आणि सीतेपासून जन्मले लव आणि कुश. वाल्मिकी आश्रमात रामायण गात वाढले. ज्याची कथा ते गात होते, तोच त्यांचा पिता होता. अशी ही परंपरा ब्रह्मदेवाच्या संकल्पनेतून श्रीरामांच्या आचरणापर्यंत आजही जेव्हा आपण श्रीरामांचं नाव घेतो, तेव्हा आपण फक्त देवाचं नाव घेत नाही, आपण हजारो वर्षांची धर्माची परंपरा उच्चारतो. जय श्रीराम. राम हा शेवट नव्हता, तो पूर्णत्व होता. जय श्रीराम.